नमस्कार मित्र हो, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, सेक्रेटरी मार्क्सवादी काँग्रेस पक्ष नांदेड तालुका कमिटी, तसेच जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी। मित्र हो, पूरग्रस्तांना अनुदान मिळावे म्हणून आम्ही 2 सप्टेंबर 2024 पासून पाठपुरावा केलेला आहे आणि 5 सप्टेंबर पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासह नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि तहसील कार्यालय नांदेड समोर वेगवेगळे आंदोलन केले आहेत। त्यामध्ये साखळी उपोषण, धरणे, घेराव, मोर्चा, निदर्शने वगैरे आम्ही केले आहे। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी नांदेड शहरातील पूरग्रस्तांना आमच्या मागणीप्रमाणे 18,000 रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्या 18,000 रुपयापैकी 4,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये वर्ग देखील झालेले आहेत। दुसऱ्या टप्प्यातली यादी जी आहे ती 21 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या यादीच्या अनुषंगाने आमचा आक्षेप होता, ज्या पूरग्रस्तांनी नुकसानग्रस्तांनी मागणी केली होती त्यांच्या अर्जाचा विचार महानगरपालिकेच्या आपत्ती विभागाने केला नसल्यामुळे आम्ही सातत्याने 110 दिवसापेक्षा अधिक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयापुढे साखळी उपोषण करीत आहोत। आज घडीला देखील आमचे साखळी उपोषण सुरूच आहे, परंतु नांदेड जिल्ह्याला लाभलेले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले साहेबांनी आमच्या मागणीची दखल घेतली आणि ज्यावेळेस 21 फेब्रुवारी 2024 रोजी यादी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये 70 ते 80% बोगस लोक आहेत असं आम्ही साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं। जिल्हाधिकारी साहेबांच्या नंबरवर त्यांनी जो व्हॉट्सअप नंबर सार्वजनिक केलेला आहे त्या नंबरवर देखील सर्व माहिती पाठवली आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या पूर्ण आम्ही ज्या पाठवलेल्या शेकडो पद्धतीच्या कागदपत्राची त्यांनी पाहणी केली आणि एकंदरीतच अगोदरच्या यादीच्या अनुषंगाने पडताळणी सुरू केलेली आहे आणि 21 तारखेला प्रसिद्ध झालेल्या पूरग्रस्तांच्या यादीच्या अनुषंगाने एक माननीय तहसीलदार नांदेड संजय वारकर साहेबांनी एक प्रेस नोट देखील काढलेली आहे 27 तारखेला की ज्या लोकांना आक्षेप आहे त्यांनी आक्षेप नोंदवावा आणि यादी जी प्रसिद्ध केलेली आहे ती यादी तपासून घ्यावी, त्यामध्ये आपले नाव आहे का आणि नाव जर नसेल तर आपल्याला त्यांनी काही वेळ पण दिलेला आहे, त्या वेळेमध्ये आपले नाव विहित नमुन्यामध्ये जे तहसील कार्यालयामार्फत एक विहित नमुना सादर केला जाईल देण्यात येईल त्यामध्ये आपल्याला नाव आपले अर्ज करायचे आहेत। परंतु मित्रहो, हे सर्व होत असताना अनियमितता झाल्याचं प्रकरण हे आणखी लागूनच आहे आणि आम्ही 2023 मध्ये देखील अतिवृष्टीचं अनुदान मिळावं म्हणून आंदोलन केलं होतं। 210 दिवस ते आंदोलन चाललं आणि नांदेड शहरामध्ये 9 करोड रुपये मंजूर करून घेतले होते। 2024 मध्ये अतिवृष्टी झाली 1 ते 3 सप्टेंबरला आणि यावर्षी आम्ही 20,000 लोकांच्या अर्जाची अपेक्षित माहिती शासनाला दिली होती आणि आता 18,000 लोकांचे 10,000 रुपयाप्रमाणे पैसे मंजूर झालेले आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 4,000 आणि आता 21 तारखेच्या टप्प्यामध्ये 12,772 म्हणजे साधारणतः 17,000च्या आसपास लोकांचे नाव फायनल झालेले आहेत पूरग्रस्त म्हणून। परंतु याचा कुठे गाजावाजा नाही, कुठे सर्वे नाही, बोगस सर्वे झाला असा आमचा नेहमी सातत्याने आरोप होता आणि त्या अनुषंगाने जे आपत्ती विभागातले अधिकारी आहेत किंवा त्यांचे अधीनस्थ क्षेत्रीय अधिकारी आहेत, ज्या तलाठ्यांनी काम केलं आहे, मंडळ अधिकाऱ्यांनी काम केलं आहे, त्यांनी अत्यंत कामामध्ये कामचुकारपणा केलेला आहे आणि खोट्या लोकांचे नाव टाकलेले आहेत। तर त्या अनुषंगाने देखील चौकशी व्हावी अशी आपली अपेक्षित मागणी आहे। दुसरी आमची विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला, माननीय जिल्हाधिकारी महोदयांना तसेच माननीय तहसीलदार वरकड साहेब जे आहेत आपले त्यांना देखील आमची विनंती आहे की त्यांनी 5 तारखेपर्यंत हा आक्षेप घेण्याचा वेळ दिलेला आहे, 5 मार्च पर्यंतचा तो वेळ अत्यंत कमी आहे। एकंदरीतच 1 सप्टेंबर ते 21 फेब्रुवारी हा 6 महिन्याचा कालावधी होतो। 6 महिने महापालिका आणि तहसीलच्या कर्मचाऱ्यांना यादी तयार करण्यासाठी लागलेली आहे, एवढा कालावधी लागलेला आहे आणि माननीय तहसीलदार महोदयांनी फक्त एक 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे। आमची जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे या वेळेमध्ये थोडी वाढ करावी, किमान आक्षेप नोंदवण्यासाठी आणि आपले नाव यादीमध्ये आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी, तसेच नवीन अर्ज तक्रारी अर्ज आपल्याला
तक्रार कक्षामध्ये दाखल करण्यासाठी किमान 15 दिवसाचा वेळ देण्यात यावा अशी आमची मागणी आहे. आणि या कामी आम्ही महापालिकेचे कुठलेही अधिकारी आमच्या या मागण्याकडे म्हणजे दुर्लक्ष करीत होते, जुमानत नव्हते. त्यानंतर आम्ही तत्कालीन नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय श्रीकर परदेशी साहेबांना देखील हे सर्व माहिती पाठवली आहे. त्यांनी देखील सहकार्य केलं असावं असं आम्हाला एक अपेक्षित आहे. तसेच विभागीय आयुक्त माननीय माजी विभागीय आयुक्त माननीय आदर्श अधिकारी म्हणून नावलौकिक आहेत सुनील केंद्रेकर साहेब, त्यांना देखील ही सर्व माहिती आम्ही पाठवली होती आणि त्यांना विनंती केली होती की आपण देखील यामध्ये लक्ष घालावं आणि आमच्या संबंधित या अनुषंगाने ज्यांच्याकडे आवश्यकता असेल त्या लोकांना अधिकाऱ्यांना सनदी अधिकाऱ्यांना बोलावं आणि सहकार्य करावं अशी विनंती केली होती. तसेच आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त माननीय दिलीप गावडे सरांना देखील आम्ही हे सर्व माहिती दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने एकंदरीतच आमचं समाधान आहे. परंतु जी यादी शासनाच्या काही गाईडलाईन होत्या त्या या पूर्ण केलेल्या नाहीत आणि त्या पडताळणीमध्ये देखील वेळ जाणार आहे. आणि ज्यांनी आपल्या कामामध्ये कसूर केलेला आहे, ज्यांनी जनतेला वेठीस धरलेला आहे, ज्यांनी बोगस नावं टाकलेली आहेत, त्यांची देखील चौकशी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी करावी आणि कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी देखील मागणी आहे. पुन्हा आमची एक विनंती आहे, नांदेड शहरातील जे पूरग्रस्त आहेत त्यांना C2 संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीनं आपण जे फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्मच्या सर्व आउट कॉपी आपल्याकडे आहेत. ओसी त्या देखील घेऊन याव्यात. ज्याच्याकडे गाळ झाले असतील त्यांनी देखील ती माहिती आपल्याकडे जे आहे ती माहिती घेऊन यावी आणि आपल्या पूरग्रस्तांनी अर्ज करावे. कुणीही खोट्या आपल्या अफिलिएटेड युनियन आहेत त्यामध्ये हॉकर्स युनियन आहे, घर कामगार संघटना आहे, त्यामध्ये शालेय पोषण कामगार संघटना आहे, वेगवेगळे आपल्या C2 अफिलिएटेड ज्या संघटना आहेत मजदूर युनियन वगैरे, या कुठल्याही आपल्या सभासदांनी बोगस नावे किंवा बोगस अर्ज दाखल करू नयेत, बोगस नावे देऊ नयेत आणि आपल्याला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या सर्व मागण्याची दखल घेतल्यामुळे आपल्याला पूर्ण सहकार्य प्रशासनाला करायचं आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पुनश्च विनंती आहे त्यांनी किमान 15 मार्च पर्यंत हा वेळ देण्यात यावा. धन्यवाद.